अगं अगं लागलं नाही का? लागला की नाही खरं सांग. निघलो आता आम्ही इथं जाण्यासाठी घरी परत. मला करमेल का आता? मला करमेल का आता? हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि सकाळी सकाळी बघा प्रिशाचं कसं मस्त चालू आहे बघा. मस्त असं काल आणलेला तो ससा आहे ना, तो लावला तिच्यासाठी खेळणी. आणि ही बघा असलं काय ग ते तुझ्याकडे येत नाही, ते तुझ्याकडे नाही येत का? ते इकडेच फिरतय. घे घे तुला घे घे. बघा ते कसं त्याच्या जवळच गेले आता. का काय ते मस्त आहे ना. माझं आवरून झाले. आणि बघा आता किती छान अशी देवपूजा केली मी आता जस्ट. आणि आजीचं बघा, आजीचं मस्त असं कणिक मळून झालंय. आणि आजीने भाजी केली बटाट्याची आज. बघा आजीचा तर स्वयंपाक सुद्धा रेडी झालाय, हो की नाही आजी? आजी भांडे घासते आता. आणि माझा ऍक्च्युली त्रिशेची आंघोळ घालायची अजून. अरे हे कुठे आलं बघा आता, काहीच बघा हे कुठे आले, कुठे आलं ते बाबू, कुठं आले ते? तुझ्या जवळ होते ना ते. चल आवाज होते. अगं अगं लागलं नाही का? लागलं ना? खरं खरं सांग, लागलं ना तुला? लागला की नाही खरं सांग. लागलं ना? हा बघितलं काय, ही पालथी होती आणि ही जेव्हा सरळ झाली आता, तर एवढं आता मला दणकन आवाज आला. खरंच सांगते, मला दणकन आवाज आला. हिला आहे ना डोक्याला लागला असणार आहे. पण त्यावेळेला ही रडली नाही. आणि मी हिला विचारते ना, त्यावेळेला ही रडलेली. ते पण नाटकं. हे बघा आता बघा. अप्पू लागलं नाही का तुला? लागलं ना? इथं 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 डोकूला लागलं ना? इथं ओगो लागलो. ओगो सोना लागलं का? लागलं का? आता मम्मी येईल एवढ्यातच. आज उशीर झालाय खरं तर प्रिशाच्या आंघोळीला. उशीर झालाय कारण ही झोपली होती. ही स्वतःच झोपली होती किती वेळ, हो की नाही? चल आता वरती ये, खाली नको. किती जरी हिला मोठे टाकलं ना तरी पण ही आता फिरतीच आहे. आता मला बहुतेक बघते आता प्लेमॅट जर भेटली तर प्लेमॅट घेऊन येते आता एखाद्या वेळेला. प्लेमॅट हो तुझ्यासाठी. बघा प्रिशा उठली बघा आता. तिचा मेकअपच नाही केला मी आज. तसेच कपडे घालून दिले. अगं हसलं हे हसलं. हसते तू मस्त. आणि पाऊस पडतोय बाहेर मस्त असा पावसाचं वातावरण. हे बघा पाऊस. अप्पू बसला जाण्यासाठी निघलोय. मम्मी तर रेडी झाली आहे, आम्ही पण रेडी झालोय. आणि आता घरी एकटी आजीच आहे. आजी ते एकटीच. आता घरी एकटी आजीच आहे. आणि आम्ही मस्त आता स्कूटीवरच काल सारखंच. आता उपासनेला ॲक्च्युली खरं तर उशीर झालाय. मग आता काय आम्ही निघलोय. मम्मीचं थोडंसं आवरतंय. आई चल. प्रतीक काय तिकडून तसंच येणार आहे. आणि आता तोपर्यंत 8 साडेआठ पर्यंत किशोर पण येऊन जाईल, ओके नाही? मी आता भाजी पण केलेली आहे आता. मस्त अशी हुलग्याची भाजी केलेली तिने, हुलग्याचं कडण केलेलं आहे. आणि पोळ्या पण केल्यात. मग आल्यावर तिला फक्त भातच लावायचा आहे, गरम गरम भात, गरम गरम, ओके नाही? अप्पू इकडे बघ ना. हे सोन्या लय आगाव झाले ही. मी माझा एकच ड्रेस घेऊन आले होते बाहेर जाण्यासाठीचा. मी डबल ड्रेस आणलेला नव्हता. मग काल पण मी हाच ड्रेस वेअर केला होता. आणि म्हणलं आता जाऊ दे, आता आज पण हाच ड्रेस वेअर केला, ओके नाही? सगळ्यात जास्त कपडे तर प्रिशाचेच आहेत. अख्खी अर्धी निम्मी बॅग तर प्रिशाच्याच कपड्यांनी भरलेली आहे. मम्माच्या एकच ड्रेस घेतला. हां प्रिशू बाळाची एवढी मोठी ड्रेस घेतली. अच्छा
लागला रडायला. झोप आहे अजून. झोप नाही झाली त्याची पूर्ण अजून. आगाव झाली, आगाव झालं आता. निघलो आता आम्ही इथं जाण्यासाठी घरी परत. आणि मस्त असं साहेबांनी गाडी वगैरे काढली आहे बघा, बॅग वगैरे. मला करमेल का आता? मला करमेल का आता? सकाळी सकाळी कोणाची गप्पा मारणार मी आता? आता मग कुणाची गप्पा मारणार सकाळी सकाळी? तूच उठलेला असते ना माझ्या बरोबर गप्पा मारायला. हा चला चलो बाय बाय बाय. मधुबाला मामा चलो बाय. बाय बाय. चलो इकडून 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 चला बाय बाय. बाय. हळू जा भाऊजी, हो. धीमे धीमे. मस्त असं घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त झाडून वगैरे घेतले आणि साहेबांनी आता अंथरून टाकले. प्रिशा गाडीतच अर्ध्या ह्याच्यातून चुकून गेली. मग तिला घरात आणल्यानंतर झोक्यात घातले. आता काय मस्त असं तिला पण खाली घेते आणि घेतो आता झोपून. उद्या मस्त आरामात उठायचं. सुट्टीचा दिवस आहे ना. दमले आहे काय खूप. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.